कल्पना करा, सन 2035 तुम्ही नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर जाता, पण यावेळी मशीनवर पेट्रोल ऐवजी लिहिलेलं असते E100 इथेनॉल. तुमची कार पेट्रोलवर नाही तर ऊसापासून तयार झालेल्या इंधनावर धावत आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, पण आता ही केवळ कल्पना राहिलेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल फ्यूल याला कायदेशीर मान्यता देण्याच्या मार्गाने एक मोठं पाऊल उचललं आहे. तो आज का दिन मेरे लिए भी बहुत खुशी का है. कल रात को 8 बजे मैंने जो फाइल है उसके ऊपर साइन किया है कि 100% इथेनॉल इसके नियम बनकर उसको आज कानूनी रूप से प्रक्रिया देने वाले फाइल पर मैंने साइन किया है. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे भारताची परदेशी तेलावरची अवलंबितता कमी होईल, शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळेल आणि देश एनर्जी सिक्युरिटीकडे वाटचाल करेल. पण दुसऱ्या बाजूला अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. इथेनॉल खरंच पेट्रोलपेक्षा अधिक चांगला आहे का? याने मायलेज तर कमी होणार नाही ना? आणि इंजिन खराब होईल का? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ऊसापासून इंधन बनवताना भारताचं पाणी संपणार तर नाही ना? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेनॉलचा हा संपूर्ण वाद समजून घेणार आहोत, कारण हा फक्त इंधनाचा विषय नाही, तर हा भारताच्या अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि राजकारणाशी जोडलेला प्रश्न आहे. नमस्कार, मी विशाल रानसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल. भारत जगातील सर्वात मोठ्या ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च होतात परदेशातून क्रूड ऑइल आणण्यासाठी. जगात कुठेही युद्ध झालं, हॉर्मुझ स्ट्रेट बंद झालं किंवा ऑइल प्रोड्युसिंग देशांनी ऑइलचं प्रोड्यूस कमी केलं तर याचा थेट परिणाम भारताच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. म्हणूनच अनेक वर्षांपासून भारत अल्टरनेटिव्ह फ्यूल शोधत आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स, हायड्रोजन, बायोफ्युल्स आणि सर्वात जास्त जोर दिला जातोय तो म्हणजे इथेनॉल. इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आधारित फ्यूल आहे. हे ऊस, मका, तांदूळ आणि मोलॅसेस यासारख्या जैविक पदार्थांपासून तयार केले जाते. आज आपण जे पेट्रोल वापरतो ते लाखो वर्षांपूर्वीच्या फॉसिल फ्यूल्स पासून मिळते, पण इथेनॉल मात्र दरवर्षी पुन्हा तयार करता येते. म्हणूनच याला रिन्युएबल फ्यूल असे म्हणतात. विशेष म्हणजे इथेनॉलची कल्पना ही नवीन नाही. आधुनिक इंटरनल कंबशन इंजिन हे विकसित होण्याच्या अगोदर इथेनॉल याला एक मोठा पर्याय मानला जायचा, पण नंतर जगभरामध्ये पेट्रोलची किंमत कमी झाली आणि त्यामुळे इथेनॉलकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण आता परिस्थितीमध्ये बदल होत आहे. भारताने सन 2000 साली इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरू केला. सुरुवातीला पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल मिसळलं जात होतं, नंतर ते 10% करण्यात आलं. आज अनेक ठिकाणी E20 फ्यूल म्हणजेच इथेनॉल 20% वालं फ्यूल हे अवेलेबल आहे आणि आता सरकार E85 आणि E100 कडे वाटचाल करत आहे. म्हणजे काही व्हेकल हे पूर्णपणे इथेनॉलवर चालतील असा सरकारचा दावा आहे आणि त्यामुळे भारताचं ऑइल इम्पोर्ट कमी होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. पण प्रत्येक मोठ्या स्वप्नासोबत येतात. जर इथेनॉल इतकं चांगलं असेल तर त्याच्यात इतका वाद का? याचं पहिलं कारण आहे
आपने बहुत अच्छे काम कर लिए, लेकिन इस चीज के लिए मैं आपको कभी भी माफ नहीं करूंगा। अभी 3,500 रुपए का कल मैंने तेल भरवाया था, लिटरली आधा हो चुका है। मेरी गाड़ी की माइलेज पहले 12 की थी, वो कम होकर 9.5 की माइलेज हो गई है। मायलेज याचं उत्तर विज्ञानात आहे। 1 लिटर पेट्रोलमध्ये इथेनॉल पेक्षा जास्त एनर्जी असते, म्हणजेच समान अंतर पार करण्यासाठी जास्त इथेनॉल लागू शकते। यामुळे काही वाहनांमध्ये फ्यूल इफिशियन्सी किंवा मायलेज हे कमी। याचा अर्थ इथेनॉल वाईट आहे असं नाही, पण फ्यूल इफिशियन्सी देखील समजून घेणे गरजेचे आहे। हा देखील एक मोठा वाद आहे। इथेनॉल मध्ये एक विशेष गुणधर्म आहे, तो हवेतील मॉइश्चर शोषून घेतो। जर व्हेकल इथेनॉल कंपॅटिबल नसेल, तर कालांतराने काही रबर पार्ट, फ्लेक्स पाईप्स आणि मेटल कंपोनंट्स यावर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच यावर फ्लेक्स फ्यूल व्हेकल्स वापरले जातात। हे व्हेकल्स सुरुवातीपासूनच इथेनॉल लक्षात घेऊन बनवले जातात। म्हणूनच प्रत्येक जुन्या गाडीत E100 फ्यूल टाकणे हे योग्य नाही। इथेनॉल म्हटलं की ब्राझीलचा उल्लेख होतो। आज तिथे लाखो फ्लेक्स फ्यूल व्हेकल्स आहे, पण हा बदल एका रात्रीत झाला नाही। त्यांना अनेक दशकं लागली। इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिलं, मग व्हेकल इंडस्ट्री बदलली आणि फ्यूल स्टेशन देखील बदलले। भारतालाही असाच प्रवास करावा लागेल। आता येतो सर्वात गंभीर प्रश्न, ऊस, तांदूळ, मका ही पिकं मोठ्या प्रमाणात पाणी वापरतात। जर फ्यूल बनवण्यासाठी या पिकांचे उत्पादन वाढवले, तर आधीच पाण्याच्या संकटापासून झुंजणाऱ्या भारतावर याचा काय परिणाम होईल? हा प्रश्न अनेक तज्ञ विचारत आहे। कारण एनर्जी क्रायसिस सोडवताना जर वॉटर क्रायसिस निर्माण झाले, तर याचा फायदा कोणाला? इथेनॉल जाताना कार्बन इमिशन हे पेट्रोलच्या तुलनेत तर कमीच होते, पण याचा संपूर्ण लाईफ सायकल समजला पाहिजे। शेती, सिंचन, वॉटर वेस्ट, फॅक्टरी आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये हे सर्व मिळून पर्यावरणावर एक मोठा परिणाम करतात। म्हणूनच फक्त टेल पाईप इमिशन पाहून पुढचा निर्णय घेणे हे बरोबर नाही। इथेनॉल पॉलिसीवर राजकीय वादही झाले आहेत। विरोधकांनी नितीन गडकरी यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या काही व्यवसायांच्या संबंधांबाबत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचा दावा केला। दुसरीकडे सरकार आणि संबंधित बाजू या सर्व आरोपांना नकार देतात आणि म्हणतात की इथेनॉल हा एक देश हिताचा प्रकल्प आहे। आजपर्यंत या संदर्भामध्ये कोणत्याही न्यायालयाने हे पक्ष सिद्ध केलेले नाही। म्हणूनच या विषयामध्ये राजकीय आरोप आणि सिद्ध झालेले तथ्य यांचे दोन वेगवेगळे रूप समजून घेणे आवश्यक। इथेनॉल, इलेक्ट्रिक व्हेकल्स, हायड्रोजन आणि बायो CNG हे सर्व एकमेकांचे शत्रू नाही। भविष्यामध्ये भारताला अनेक प्रकारचे इंधन वापरावे लागू शकते। एकाच फ्यूलवर अवलंबून न राहता वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध केले पाहिजे, हे अधिक सुरक्षित ठरू शकते। याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। इथेनॉल म्हणजे एक जादूची कांडी नाही आणि तो देशासाठी संकटही नाही, तो एक मोठा प्रयोग आहे। हा प्रयोग यशस्वी व्हायचा असेल तर केवळ नवीन फ्यूल हे पुरेसे नाही, त्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, योग्य व्हेकल्स, योग्य वॉटर मॅनेजमेंट आणि योग्य धोरणे देखील आवश्यक आहे। कदाचित काही वर्षांमध्ये भारत खरोखर ऑइल इम्पोर्ट कमी करेल किंवा कदाचित या प्रवासात काही नवीन अडचणी येतील। आज इथेनॉलवर सुरू झालेली चर्चा ही फक्त फ्यूल पुरती नाही, तर ही भारताच्या भविष्याबद्दल आहे आणि म्हणूनच
या प्रश्नांची उत्तरे केवळ पेट्रोल पंपवर मिळणार नाही, तर शेतात, कारखान्यात, प्रयोगशाळेमध्ये आणि आपल्या धोरणांमध्ये देखील मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.